कृष्ण हरे Hare
विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता, यशोदेशी माता म्हणे यशोदेशी माता। विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता, यशोदेशी माता म्हणे यशोदेशी माता। विश्वाचा जनिता यशोदेशी माता, यशोदेशी माता, यशोदेशी माता। ताकली विश्वाचा जनिता यशोदेशी माता, यशोदेशी माता, यशोदेशी माता। ऐसा भक्ताचा अंकित लागे कैसी लागे पिता, लागे कैसी लागे ऐसा भक्ताचा अंकित लागे कैसी लागे पिता, लागे कैसी लागे पिता, लागे कैसी लागे पिता। निष्काम निराळा गोपीला वेल्या तारा, गोपीला वेल्या तारा, गोपीला वेल्या तारा। निराळा गोपीला वेल्या तारा, गोपीला वेल्या तारा, गोपीला वेल्या तारा। ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लागे प्रीत, लागे तैसी लागे प्रीत, लागे तैसी लागे प्रीत। ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लागे प्रीत, लागे तैसी लागे प्रीत, लागे तैसी लागे प्रीत।
आदरणीय श्री हरिभक्तीपरायण गुरुवर्य महेश्वर जी महाराज भगोरी गुरुजी यांना साथ करतील आदरणीय श्री हरिभक्तीपरायण रामेश्वर महाराज मुंबई। विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता जनिता विश्वाचा जनिता जनिता विश्वाचा जनिता जनिता विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता म्हणे यशोदेशी माता माता ऐसा भक्ताचा अंकित अंकित ऐसा भक्ताचा अंकित म्हणे यशोदेसी माता म्हणे यशोदेसी माता माता ऐसा भक्ताचा अंकित ऐसा भक्ताचा अंकित विश्वाचा जनिता जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता जनिता विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता माता म्हणे यशोदेसी माता यशोदेसी माता माता ऐसा भक्ताचा अंकित लागितैसी लावी प्रीतम लागितैसी लावी प्रीत लागितैसी लागितैसी लावी प्रीत लावी प्रीत लागितैसी लावी प्रीत लावी प्रीत प्रीत लागितैसी लावी प्रीत लागितैसी लावी प्रीत
लागे तैसी लागे कृत विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता, ऐसा भक्ताचा अंकित लागी तैसी लावी प्रीत. माझ्या स्वरातला निष्काम निराळा निष्काम निराळा गोपी लाविल्या चाळा, ऐसा भक्ताचा अंकित लागी तैसी लावी प्रीत. तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले, ऐसा भक्ताचा अंकित लागी तैसी लावी प्रीत. विठ्ठला तटे भीमरथ्यां वरं पुंडरीका यदा मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो प्रथम
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाझलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाझलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठला विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता ऐसा भक्ताचा अंकित लागी तैसी लावी प्रीत वैकुंठवासी हरिभक्ती परायण कारभारी सखाराम गेठे यांचे 31वे व वैकुंठवासी हरिभक्ती परायण भीमराज महाराज कारभारी गेठे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने गेल्या 7 दिवसापासून अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. सद्गुरु श्री शांतीब्रह्म हरिभक्तीपरायण पूजनीय बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने 7 दिवसापासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा आजचा हा सांगतेचा दिवस आहे. आमचे हरिभक्तीपरायण महाराजांचं नाव नाही याच्यात सुभाष महाराज गेठे यांचे हे पिताश्री आहे. मागल्या वर्षीपासून हा उत्सव या ठिकाणी सुभाष महाराज करतात. त्या निमित्ताने आपण सगळेजण उपस्थित आहात आणि भजन संयोजक भजन सम्राट परमार्थ प्रेमी आमचे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सगळेजण आहात. आमचे साबळे महाराज आहेत आणि खरं म्हणजे या ठिकाणी येण्याचा आग्रह महाराजांनी तर केलाच, पण सागरने तुमच्यापेक्षा जास्त केला. सागरचं तुमचं काय नातं आहे मला माहीत नाही, पण सागरने मला या ठिकाणी येण्याचा खूप आग्रह केला आणि म्हणून आजचा हा या ठिकाणी येण्याचा योग आहे. आज इथं आहे, उद्या आणखी विदर्भात आहे, सकाळी ते संध्याकाळी आता जालन्याला आहे, सकाळी विदर्भात आहे आणि संध्याकाळी मालेगाव आहे. असो हे वाक्पुष्प प्रभूचरणी समर्पित करण्याचा हा सुयोग आहे. म्हणजे सुभाष महाराजांसारखा मुलगा ज्यांनी संप्रदायासाठी समर्पित केला त्यांचं हे पुण्यस्मरण आहे. सुभाष महाराजांसारखा मुलगा मी मुद्दाम यासाठी म्हणेल की आमच्यासारखी मुलं आळंदीला पाठवणं हा भाग वेगळा आहे, आमच्यासारख्यांना शेगावला पाठवणं हा भाग वेगळा आहे. कारण आम्ही 7वी नापास आहोत, इकडे काही जमणार नाही म्हणून आम्हाला आमच्या वडिलांनी आळंदीला पाठवलं, इथं जमून गेलं. पण महाराज हे शिकलेले आहेत. महाराजांचं शिक्षण मला वाटते MA आहे, इंग्रजीमध्ये शिकवतायत महाराज विद्यार्थ्यांना. आणि अशा महाराजांना की ज्यांनी प्रत्येक बापाला असं वाटतंय की यांनी नोकरी केली पाहिजे, यांनी कुठंतरी बंगला बांधला पाहिजे, वाटल्यास नाही का सर्व्हिस केली पाहिजे, भरपूर पैसा कमावला पाहिजे, श्रीमंताची मुलगी केली पाहिजे, तिने आपल्याला घरातून काढून दिलं पाहिजे असं वाटतंय. बघा, पोराने श्रीमंत असलं पाहिजे, संस्कारिक नसलं तरी चालेल. संस्कारिक बाप सुद्धा, पारमार्थिक बाप सुद्धा
आपल्या मुलाने श्रीमंत असलं पाहिजे असाच विचार करतात हे दुर्भाग्य आहे महाराज. तुमच्या मुलाने श्रीमंत असलं पाहिजे यात वाद नाही, पण तुम्ही जर पारमार्थिक बाप असाल तर तुमच्या मुलाने संस्कारिक सुद्धा असलं पाहिजे ना. आणि म्हणून आमचा आग्रह असतो की तुमच्या मुलांना तुम्ही बालसंस्कार शिबिरात पाठवा. माझा आणखी सगळ्या यांना आग्रह आहे की तुम्ही संस्कार शिबिर घेत जा. 15 दिवसाचं संस्कार शिबिर तू सोडून दिलं. आनंदीत भरपूर आहेत ना. 15 दिवसाचं संस्कार शिबिर तुम्ही घेतलं पाहिजे. संप्रदायासाठी एवढं तरी काम केलं पाहिजे ना. वर्षभर आपल्याला आहे नंतर. एक लक्षात ठेवा, बाल संस्कार शिबिरातून संस्कार घेऊन मुलं कोणातरी संस्थेमध्ये जातात. कीर्तनकार होणार नाही. आणि माझं तर मत असं आहे आता कीर्तनकार होऊ पण नाही. आता भरपूर झाले. आता संस्कारिक झाले पाहिजे. त्यांना पुण्या मंदिरामध्ये गेल्यानंतर कोणता श्लोक म्हणायचा हे समजलं पाहिजे. आता तू जर शिवजीच्या मंदिरात गेला समजा तर तू काय म्हटलं पाहिजे? ओम नमः शिवाय तर सगळ्याला येते. दुसरा एखादा श्लोक म्हटलं पाहिजे का नाही? का काहीच नाही म्हटलं पाहिजे? तू समजा पांडुरंगाच्या मंदिरात गेला तर काय म्हटलं पाहिजे? काहीच नाही म्हटलं पाहिजे. तू सांग रे. हे म्हटलं पाहिजे. समजा देवीच्या मंदिरात गेला तर मंगलम मंगल्य म्हटलं पाहिजे. चोपदार समजा तुम्ही जर इकडून घरी गेल्यानंतर इकडून घरी गेल्यानंतर जर एकदम तुमच्यावर आक्रमण झालं तर तुम्ही काय म्हटलं पाहिजे? हे आलं पाहिजे ना दादा. अरे लाखो श्लोक आहेत. लाखो, हजारो नाही, लाखो लाखो श्लोकाची समृद्धी वारकरी संप्रदायाजवळ असून सुद्धा, अर्थात लाखो श्लोकाची समृद्धी हिंदू धर्मामध्ये असून सुद्धा हिंदू धर्मातल्या लोकांना मंदिरामध्ये गेल्यानंतर कोणता श्लोक म्हणायचा हे जर माहित नसेल तर त्यांनी माहित नाही करून घ्यायला पाहिजे. आणि हे माहित होण्यासाठी त्यांनी एखाद्या संस्थेमध्ये किंवा बालसंस्कार शिबिरामध्ये मुलांना नाही पाठवलं पाहिजे. आणि हे जे आपण सगळेजण आहोत, आपण किमान वर्षातून 15 दिवस तरी बालसंस्कार शिबिर नाही घेतलं पाहिजे महाराज. घेतलं पाहिजे. आणि म्हणून संस्कार अत्यंत महत्वाचे आहेत. विठ्ठल विठ्ठल आमच्यासारख्या एखाद्या विद्यार्थ्याला, आमच्यासारख्या एखाद्या मुलांना आळंदीला पाठवणं हा भाग वेगळा आहे. पण सुशिक्षित मुलाला, ज्यांनी नोकरी केली असती तर भरपूर पैसा कमावला असता, अशा मुलाला आळंदीला पाठवून खऱ्या अर्थाने त्याच्याकडून परमार्थाची सेवा करून घेणारे मायबाप धन्य आहेत. लक्षात ठेवा. धन्य त्याची माता,
पुत्र होती आपुलिया हिता जो असे जागत धन्य माता पिता तयांचे गीता भागवत नाही का. अशा अर्थाने हा उत्सव आपण महाराज फार प्रेमाने साजरा करत आहात. सगळ्या परिसराचं आपल्याला सहकार्य आहे. इतक्या चांगल्या गुणीजनांचं आपल्याला सहकार्य आहे. खूप सुंदर गुणीजन टाळकरी ही सगळी विद्यार्थी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. चिंतन सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकोबाराय या अभंगातून भगवंताचं एक अलौकिक चरित्र प्रतिपादन करतात. या चरित्राला मी अलौकिक यासाठी म्हणेल की या चरित्रामध्ये भगवंताचं लौकिक रूपही दाखवलेलं आहे आणि अलौकिक रूपही दाखवलेलं आहे. कसं असते पहा, लौकिकातल्या माणसाला असं वाटते की आपण अलौकिकामध्ये असलं पाहिजे आणि अलौकिकातल्या माणसाला असं वाटते आपण लौकिकामध्ये असलं पाहिजे. सरळ अर्थ असा आहे की गरीब माणसाला असं वाटते आपण श्रीमंत असलं पाहिजे आणि श्रीमंत माणसाला असं वाटते आपण गरीब असलं पाहिजे. गरीब माणसाला असं वाटतं की आपण याहीपेक्षा श्रीमंत असलं पाहिजे, याहीपेक्षा श्रीमंत असलं पाहिजे. राहू दे पोळा, राहू दे, आता येऊ नको, नाही तर घेऊन जायचं, घेऊन जाय, नाही तर घेऊन जाय, राहू दे त्याला, बस मग आता येऊ नको तिकडे. विठाला विठाला ज्याला श्रीमंत होण्याची इच्छा असेल समजून चालावं तो भिकारी आहे. ज्याला श्रीमंत होण्याची इच्छा असेल याहीपेक्षा जास्त समजून चालावं तो भिकारी आहे. ज्याला गरीब होण्याची इच्छा असेल समजून चालावं तो श्रीमंत आहे. अरे याहीपेक्षा श्रीमंत होण्याची इच्छा म्हणजे भिकारीपणाचंच लक्षण आहे ना. निसो वष्टी शतम शती दशशतम लक्षम सहस्राधिपो लक्षेशाम क्षितिपालताम क्षितिपति चक्रेशताम वांछति चक्रेशाम सुरपालताम सुरपति ब्रह्मास्पदम वांछति ब्रह्माशैव पदम शिवो हरिपदम आशामधी को गता, आशामधी को गता. याहीपेक्षा 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 या श्लोकाचं वर्णन असं आहे की ज्याच्याजवळ 10 रुपये आहेत रुपयेच आहेत पण 100 असावे वाटतात, 100 रुपये रुपयेच आहेत पण 1000 व्हावे वाटतात, 1000 रुपये पैसेच आहेत पण लाख असावे वाटतात, लाख पैसेच आहेत 10 लाख व्हावे वाटतात, 10 लाख पैसेच आहेत 1 कोटी व्हावे असे वाटतंय. 1 कोटी जमल्यानंतर आपल्याला पंचायत समितीचे तरी भेटावं असं वाटतंय. झालोय पंचायत समितीमध्ये आपण सभापती झालो पाहिजे असं वाटतंय, जिल्हा परिषद मध्ये गेलो पाहिजे असं वाटतंय, तिथे एखादं खातं भेटलं पाहिजे असं वाटतंय, अध्यक्ष झालो पाहिजे असं वाटतंय, आमदार झालो पाहिजे असं वाटतंय. कधी कधी तर आता आमदार झालो असं वाटतंय, आमदार झाल्यासारखं वाटतंय, आमदार झाल्यासारखं वाटतंय. नंतर मग मंत्री झाल्यासारखं वाटतंय, आणखी मोठं झालं पाहिजे, आणखी मुख्यमंत्री झालं पाहिजे असं वाटतंय. काय काय घडते महाराज हे सगळं होण्यासाठी समाजामध्ये, काय 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 हे सगळं आपण पाहतो. शेवटी ज्ञानोबारायांची उभी आठवते, या राहटी माझी न घडे काही काही. काय काय घडते, पदासाठी काहीही घडू शकते, कोणचीही माणसं कुठेही जाऊ शकतात, सगळं होऊ शकतं. मतलब के दुनिया में कौन किसी का होता है गुरुजी, खरं आहे बरं काय. मतलब के दुनिया में कौन किसी का होता है, जो अपना होता है वो भी 40 लेकर जाता है. बरोबर है ना. जो अपना होता है वो भी 40 लेकर भाग जाता है. मतलब की दुनिया में कौन किसी का होता है. सब ये पैसों के भाई साथी नहीं कोई. सब ये पैसों के भाई दिल का साथी नहीं कोई. पैसों के भाई दिल का साथ नहीं कोई. पैसों के भाई
सब पैसों के भाई भाई, सब पैसों के भाई भाई, सब पैसों के भाई भाई म्हणजे भाऊ बंद बंद म्हणजे भाऊबंद. भाऊबंद माहिती आहेत का तुम्हाला? इकडे आहेत का भाऊबंद? फार चांगली समजदार जात बघा नाही बरं का. हे खरं कसं काय केलं रे तू? हे काय करून झालं तू? काय झालं म्हणजे काहीतरी झालं म्हणूनच बोलतो का? भाऊबंद माहिती आहेत ना? ते नसले तर माणसाला मरता येत नाही, नसले तर चांगलं जगता येत नाही, त्याला भाऊबंद म्हणतात. भाई बंद और बहन साले सब पैसों के भाई भाई, सब पैसों के भाई भाई, सब पैसों के भाई. कौन किसी का नहीं रे प्यारे, कौन किसी का नहीं रे प्यारे, कहत कबीर सुनाए सबने पैसों के भाई, दिल का साथी नहीं कोई, सबने पैसों के भाई, दिल का साथी नहीं कोई, साथी नहीं कोई, साथी नहीं कोई. याहीपेक्षा श्रीमंत असावं, त्याहीपेक्षा आणखी श्रीमंत असावं असं वाटतंय ना? भिकारी आहेत दादा ही माणसं. आहे त्यापेक्षा लहान असावं, आणखी लहान असावं, आणखी लहान असावं. श्रीमंत आहेत दादा ही माणसं. माझे जगद्गुरु तुकोबाराय यासाठी श्रीमंत आहेत महाराज, की महाराज म्हणतात की मी याहीपेक्षा लहान असलं पाहिजे. किती लहान असलं पाहिजे? मुंगीपेक्षा सुद्धा लहान असलं. लहानपण भेगा देवा, लहानपण भेगा देवा, लहानपण भेगा देवा, लहानपण भेगा देवा, लहानपण भेगा देवा. मुंगी साखर सारवा, मुंगी साखर सारवा, लहानपण भेगा देवा, 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 देवा, देवा. संत लहान होण्याची अपेक्षा करतायत, कारण त्यांना लहान लोकांचा उद्धार करायचा असतो, छोट्या लोकांचा उद्धार करायचा असतो, अनाथांचा उद्धार करायचा असतो, म्हणून ते लहान होत आहेत. काय गरज होती रे? ज्यांच्या म्हटलं भिंत ऐकत होती लेका, ज्यांच्या म्हटलं रेडा ऐकत होता, ज्यांच्या म्हटलं रेडा ऐकत होता, ज्यांच्या म्हटलं भिंत ऐकत होती, एवढा मोठा अधिकार असताना सुद्धा माधुकरी मागण्यासाठी फिरत होते, तुकडे वाढत होते लोक. काही येसोबासारखे लोक ती जोडी खाली करत होते. इतकं लहान कोणासाठी जर होत असतील तर सज्जनानो, हे लहानपण फक्त समाजासाठी साधू स्वीकारत असतात. लक्षात. एक दिवसाची जोडी रिकामी आली,
मुक्ताबाई वाट पाहत होती. 12 वाजले, येईल दादा, भूक लागली मला. दादा दिसला, मुक्तीला आनंद झाला. ठरल्याप्रमाणे मुक्ताबाईच्या हातीची जोडी दिली. जोडी पाहिलं तर जोडी रिकामी होती. समोर पाहिलं तर समोर दादा नव्हता. कुठं गेलाय दादा? खोपडीकडे पाहिलं तर ताटी लावलेली होती. गुडघ्यामध्ये डोकं घालून दादा रडत होता. रडणाऱ्या दादाला खिडकीतून त्या ठिकाणी मुक्ताबाई समजूत घालत होती. दादा रडू नको, मी आज दिवसभर भाकर नाही मागणार दादा तुला, मी उपाशी नाही. पण आपल्याला रडणं शोभा देत नाही दादा. आपण रडण्यासाठी नाही आलो दादा, आपल्याला रडणं शोभा देत नाही. मला असं वाटतंय गुरुजी, माणसाची माय मेल्यानंतर ना बहीणच माणसाची माय बनत असते. पहा, माझी मुक्ताबाई ज्ञानोबा, निळोबा आणि सोपान काकाची बहीण नव्हती. माझी मुक्ताबाई या तिकांची ही माय बनली होती. लक्षात ठेवा. समजून सांगत होती, रडू नको दादा, आपल्याला रडणं शोभा देत नाही. आपण सहन केलं पाहिजे. आपण सहन करण्यासाठी जन्माला आलो दादा. काय रे दादा, ज्यांच्या कुशीमध्ये डोकं घालून हक्काने रडावं ते तर आम्हाला लहानपणीच टाकून गेलेच. कधी कधी तुमच्या पुढे रडायची इच्छा होते, तुम्हीच आमच्या पुढे रडताय, आम्ही कोणा पुढे रडाव दादा? मग रडू नको. आणि समजून सांगत असताना मुक्ताबाईचं अंतकरण पहा माझ्या दादांनो. मुक्ताबाई म्हणते, दादा काय रे, आपली जीभ जर आपल्या दाताने चावल्या गेली तर कोणी काय दात पाडून टाकतो? जीभ दाताने चाविली कोणी बत्तीशी तारिली. विश्वराग झाले वन्ही, संती सुखे भावे पाणी. शस्त्रे झाले क्लेश, संती माना उपदे. योगी विश्वपत आदि उघडा ज्ञानेश्वरा. संत समाजासाठी लहान होतात म्हणून ते महान आहेत. देवापेक्षा सुद्धा साधू थोर जाणार. देव महान नाही असं नाही, पण देव पाहतो त्याला जवळ घ्यायचं का नाही म्हणून. संत पाहत नाही म्हणून ते महान आहेत. म्हणून एक वाक्य चांगलं लक्षात ठेवा. आणखी श्रीमंत होण्याची इच्छा ज्यांना असेल ना ते समाजातले भिकारी आहेत. लक्षात ठेवा, भिकारी आहेत. आणखी लहान होण्याची ज्यांची इच्छा असेल ना ती समाजातले श्रीमंत आहेत. म्हणून सुभाष महाराज वेदाने काही देवता ठरवून दिलेले आहेत की ते आज सजीव आहेत. सजीव देवता कोण? वेदाने असं सांगितलं, सजीव देवता 4 आहेत की त्याची तुम्ही पूजा केली पाहिजे. त्या देवता आजही देवता म्हणून आपल्याला दर्शन देत आहेत. त्यातली पहिली देवता आहे मातृदेव, दुसरी देवता आहे पितृदेव, तिसरी देवता आहे आचार्य देव आणि चौथी देवता आहे अतिथी देवो भव. अतिथी, आपल्या घरी आलेला अतिथी ही आपली देवता आहे. आपल्या घरी आलेला पाहुणा तो तिथी ठरवून येत असतो. ठरवून येत असतो, काहीतरी ठरवून येतो पाहुणा. तुमचं शेत विकलं ना, मग ठरवून येतो काहीतरी, किंवा आपल्याला आता जायचं आहे, ठरवून येतो. जो तिथी ठरवून येत नाही तो अतिथी, ती आपली देवता आहे. त्या अतिथीचा सन्मान हा आपल्या घराचा परिचय आहे. लक्षात ठेवा, घराचा परिचय असतो. मी बोलत नाही, माऊली सांगताय. जमीनचा परिचय असतो. भूमीचे मार्दव
सांगे कोंबाची लवलव. आणि पुढे ऐका, नाना आचार गौरव स्वकोणीनाचे. अरे भूमी कशी आहे हे कोंब सांगत असता. आणि घर कसं आहे, गृहिणी कशी आहे. गृहिणी म्हणजे समजते ना, गृहिणी म्हणजे तुम्ही. गृहिणी म्हणजे कोण? एक माणूस महाराज असा झाडत होता. झाडत असताना त्याला मी म्हटलं की काय मस्त मदत करतो गड्या वहिनीला, तू झाडूनही काढतो. तू काय म्हटला माहित आहे, ती नाही का मला भांडे घासताना मदत करत. तुमच्या लक्षात नाही आलं, भांडे याच्याकडेच होते. आदरातिथ्यावरून समजतंय की गृहिणी कशी आहे, कशी आहे. स्वयंपाकावरून समजते गृहिणीच्या काय कसं काय जीवावर आलं का काय आहे हे समजते. स्वयंपाकावरून समजते. अरे कढीवरून समजते महाराज. तिचा भाऊ जर पंक्तीला असला तर कढी वेगळी असते. अरे हो तर म्हणा इतके घाबरत. तिचा भाऊ जर पंक्तीला असला ना तर स्वयंपाक वेगळा असतो. बरोबर आहे विनेकरी. आणि तुमच्याकडचं जर कोणी असतं तर मग वेगळं असतो. हा विनोद. पण अतिथीचा आदर हे घराची कुलीनता सांगत असते. आणि म्हणून एक सूत्र फार मस्त आहे वारकऱ्यासाठी. प्रेम नाही आदर नाही नहीं नैनो में नील, तुलसी उस घर मत जाय बरसत कांचन नीर. ज्या घरी गेल्यानंतर आपल्याबद्दल प्रेम नसेल, आपल्याबद्दल आदर नसेल, आपण जाण्याचा आनंद नसेल, सूत्र असं सांगते ते आपलं माहेर असलं तरी मुलीने तिथे कधी जायचं नाही. जो भाऊ आपल्याशी प्रेमाने बोलत नाही, जी भाऊजही आपला आदर करत नाही, आपण गरीब असल्यामुळे, ते आता श्रीमंत झाले म्हणून जर तुमचा आदर होत नसेल, तुमचे मायबाप गेलेले असतील आदर करणारे, मी तर म्हणतो की मायबाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच मुलीने माहेरात जावं. वेगळा आनंद असतो. मायबाप गेल्यानंतर आनंद ओसरत जातो, हे नक्की आहे, लक्षात ठेवा. हा बहीण श्रीमंत असेल तर मग आदर असतो, पण भाऊ जर श्रीमंत झाला तर मग त्याचा अनादर होण्याची शक्यता असते. असं झालं ना रामायणामध्ये आहे महाराज. शिवजी पार्वतीला म्हणतात, पार्वती ताहा गये कल्याण न होई. नको जाऊ पार्वती, तुझा भाऊ आहे, तुझा बाप आहे, त्याच्या घरी यज्ञ आहे, बरोबर आहे, पण आपला अपमान करण्यासाठी यज्ञ आहे ना. आपण स्मशानात राहतो, आपण भस्म लावतो, आपल्याला चांगले कपडे नाही, श्रीमंताच्या घरचा उत्सव आहे म्हणून त्याचा अपमान होऊ नये म्हणून जर आपल्याला गरीब म्हणून जर आमंत्रित केलं नसेल तर पार्वती सती आपण त्या ठिकाणी जाणं बरं नाही. तहा गये कल्याण न होई. त्या ठिकाणी गेल्यानंतर कल्याण होणार नाही. त्या घरी वारकऱ्याने कधी जायचं नाही. तुमचं काय मत आहे? ज्याचा यजमान भीमा तटी किंवा घरचा श्रीमंत देवाच. ज्याचा यजमान भीमा तटी पंढरी उभा जगजेठी, तो काही देण्यासाठी आम्हाला की तयार नसते. चंदनाचे परिमळ आम्हा काय खायचे. विठला विठला जिस घर पर आदर मान नहीं. समजून वाजलं की मग बरोबर वाजत. समजून घेत जा पहिलं मला काय म्हणायचं. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. चाहे कितना प्यारा हो लड़का उसे सर पे बिठाना ना चाहिए. चाहे कितनी प्यारी हो कन्या उसे घर घर घूमना ना चाहिए.
बरोबर आहे ना? अरे बरोबर आहे ना? लग्न होतं महाराज मित्राच्या पोरीचं. प्रेमाने वाटत होता पत्रिका. आम्हाला सुद्धा आग्रह करत होता की महाराज मी आग्रह करणार याच्यानंतर पोरीच्या लग्नाला आलं पाहिजे. 2 दिवसावर लग्न झालं होतं. गेली ना पोरगी निघून. घडतात अशा घटना. बरं 40 सुद्धा चांगली नाही हो. 40 कुणाच्या माग कबूतर विकणाऱ्याच्या. 40 तर चांगली पाहिजे समोरच. चाहे कितनी प्यारी हो कन्या उसे घर घर घूमना ना चाहिए. चाहे कितना दुश्मन हो भैया पर भेद छुपाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. आणखी जास्त बरोबर नको. आदरातिथ्यावरून घराची कुलीनता समजते. बस म्हणून विषय असा आहे. विठ्ठल 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 देवता सांगत होतो मी तुम्हाला. अतिथी देवो भव त्याचा सत्कार झाला पाहिजे. आणखी दुसरी देवता आहे आचार्य देवो भव. आचार्य देव. आचार्य म्हणजे गुरुजी. हे सुद्धा देवता आहे लक्षात ठेवा. गुरुजी आपल्याला शिकवत असतात. गुरुजी आपल्याला शिकवण्यासाठी लहान होत आहेत. इथं कोणी गुरुजी असेल तर पहा. पहिले गुरुजी होते. 1ली 2रीवर शिकवत होते. खूप शिकलेले होते. पण खऱ्या अर्थाने त्यावेळेला शिकवत असताना पोराजवळ बसायचे. त्या पोराजवळून गिरवून घ्यायचे. त्याला सांगायचे बाबू असा चेंडू काढला पाहिजे. असा दांडू मारला का नाही त्याला एकाचा म्हणतात. नाऱ्या चेंडू बरोबर काढायचा पण दांडू असा खालून मारायचा. नारायण तसं नाही राजा. असा दांडू असा चेंडू इकून दांडू मारला की तो एकाचा होतो. नाऱ्या चेंडू बरोबर काढायचा दांडू मधात मारायचा. नाऱ्या 1 महिन्यापासून मी तुला एकाचा शिकवतो. तुला येत नाही. येतो गुरुजी. मग काढत का नाही? गुरुजी एकाचा काढल्यावर मग 2चा काढावा लागेल ना. आपल्याला एक करायचंच नाही ना गुरुजी. हुशार होता नाऱ्या. चेंडू दांडू एकाचा कावड्याची चोच 2चा वाकडा तिकडा 3चा. आमच्याकडची भाषा आहे. बैलाची शिंगोटी 4चा उपा माणूस 5चा उलटा 3 6चा कुत्र्याचं शेपूट 7चा बुड्याची काठी 8चा निजेल माणूस 9चा एकावर पूज्य 10 अर्भकाचे 6 Oh
अर्भकाचे साठी पंथी हाती धरली पाठी. त्याला पंतोजी म्हणत पैरवी. लहान होत आहेत विद्यार्थ्यासाठी म्हणून ती देवता आहे. आता पुढे चाल. वडील सुद्धा आपल्या मुलासाठी लहान होत आहेत म्हणून ते देवता आहेत. आई सुद्धा आपल्या मुलासाठी लहान होते म्हणून ती देवता आहे. विद्यार्थी शिक्षक विद्यार्थ्यासाठी लहान होतात याचं कारण आपल्या विद्यार्थ्यांना त्यांना महान बनवायचंय म्हणून. विद्यार्थ्यांना त्यांना महान बनवायचंय. एखादा योग्य शिक्षकांना तुम्ही विचारा की तुमच्या जीवनातला सर्वात मोठा आनंद कोणचा आहे, सांगेल तो शिक्षक मी श्रीमंत आहे, माझा मुलगा श्रीमंत आहे, माझ्या जीवनातला आनंद नाही, पण माझा एक विद्यार्थी लाल दिव्याच्या गाडीमध्ये फिरतो हा आनंद मी कधी विसरणार नाही. आम्ही 7वी नापास आहोत. याचं कारण आमचं एकच वही होती सुभाष महाराज सगळ्या विषयाला. 2 पानं ओलांडली की इतिहास, भूगोल, बीजगणित, चित्रकला त्याच्यातच होती. चित्रकला त्याच वहीत होती. चित्रकलेची वेगळी वही असते ना. हो काय आम्हाला नव्हती ना. चित्रकला सुद्धा विनायकराव त्याच वहीत होती आपली. अशी खणखण लावून दिली मॅडमनं आमच्या. मूर्खा चित्रकला येतच असते का, हे चित्र तरी धड पाहिजेत ना. आणि त्या मला म्हणायचे तू येऊ नको शाळेत, तू तिकडे महाराज हो. मला पहिल्यापासून ते भारोड वगैरे करत होतो. तू जा शेगावला जा, तिकडे आळंदीला जा, त्यांच्या भाषेत गीता शिक, मी तुझं दर्शन, तू आलं दर्शन घेईन म्हणे मी, पण तू शाळेत खरंच म्हणायचं बा. आम्ही गेलो मग शेगावला. शेगाववरून आळंदीला गेलो. आळंदीवरून मग चातुर्मासाला आलो. चातुर्मासामध्ये पुंडलिक महाराज जंगले शास्त्रींचे पाठ ऐकले. त्यांच्यासोबत डोंगरगणला गेलो. हरिपाठापासून सुरुवात केली महाराज. आणि नंतर मग थोडा न्याय, थोडा वेदांत, व्याकरण असं शिकलो. 108 पारायण केले. पारायण करून मग आता आम्ही उभे आहोत तुमच्या पुढे. तोपर्यंत 5, 7, 10 वर्ष निघून गेले. त्याच्या अगोदरच थोडं आमच्या मॅडमचा निरोप समारंभ होता आणि त्यासाठी मला निमंत्रित केलं होतं आणि मी व्याख्यान देत होतो. आणि आमच्या मॅडम अशा बाजूने बसल्या होत्या. त्यांच्याकडे पाहून मला बोलता येत नव्हतं भगुरे गुरुजी, कारण त्या रडत होता माझ्याकडे. आणि त्यांना माझा मार आठवणीत होता, किती मारलंय मी तुला. आणि त्यावेळेला त्यांना विचारलं की ताई तुमच्या जीवनातला सर्वात मोठा आनंद कोणचा आहे. त्यांनी डोळे भरून सांगितलं की माझा विद्यार्थी आज महाराष्ट्राच्या समोर उभा आहे, याच्यापेक्षा माझ्या जीवनातला मोठा. आणि म्हणून शिक्षक विद्यार्थ्यासाठी लहान होतात म्हणून ते देव आहेत. आई सुद्धा आपल्या मुलासाठी लहान होते का नाही. किती लहान महार आहे आईना, आणखी किती लहान भाव दादा, किती लहान. एक धास विसा खाई किजे. अरे त्या आईला जर चालायला लागली ना तर 5 किलोमीटरचं अंतर 1 तासात निघून जाते. पण आपल्या मुलाचं जर बोट धरलेलं असेल ना गुरुजी तर त्याच्या पायाने चालते. बाळकाचे चाली, बाळकाचे चाली,
जाणवणी हा शब्द महत्वाचा आहे बरं. जाणवणी मुद्दाम मुलाचा हात पकडलेला असेल, मुलाला चालवणं शिकवायचं असेल तर आई आपल्या चालीने चालत नाही. जाणवणी त्याच्या पावलाने चालते. पोराला चालणं शिकवायचं आहे ना, आपल्या पावलाने ते चालणार आहे. चाललं पाहिजे, पोराने चाललं पाहिजे. लहान आहे ना तोपर्यंत त्याच्या पावलाने आपल्याला जाणवणी जाणवणी पाऊल झाले. आई लहान होते आपल्या मुलासाठी. किती लहान होते रे, किती लहान होते महाराज. मुलं आता किती मोठे असले तरी लहानपणी तर लहानच असतात ना. त्या लहानपणी मोठे असतात त्यावेळेला आई मोठी असते. लहानपणी मुलं लहान असतात, मग बिचारे नंतर आईपेक्षा मोठे होतात. 5 महिन्याच्या पोराशी बोलत असते ना. काय समजते त्याला, काय समजते. 4-5-6 महिन्याचं असते महाराज. ते बोलत असते, माझं शकूल आता झोपणार आहे दादा, माझे भांडे राहिले. बोलते का नाही असं, बोलते ना. माझं धुणं राहिलं आता झोपलं पाहिजे तू. छान छान माझा स्वयंपाक राहिला दादा, आता झोपलं पाहिजे तू. तुझे पिता घरी येणार आहेत. पिता घरी येणार आहेत तुझे पिताच म्हणतात ना. पिता घरी येतात ते पिता घरी येणार आहेत तुझे. त्यांच्या अंगावर मला थंडगार पाणी टाकायचं आहे, त्यांना खायला फुटाणे द्यायचे आहे. आई बोलत असते का नाही महाराज. आई बोलते, ताकद नाही. संध्याकाळच्या भाकरीचं काय नाही होत दादा, असं नाही का होत नाही मला माहित नाही. काय शिक्षणाचा परिणाम झाला, काय सुशिक्षितपणाचा परिणाम झाला. खूप शिकवलं पोरांना, त्याच्यावर हा परिणाम कसा झाला. काय चांगलं शिकला नाही हा पोरगा, का आई वडिलांना त्रास देतो, का आई वडिलांशी बोलत नाही. याची उत्तर नाहीत माय बापाजवळ. याचं उत्तर फक्त अध्यात्माजवळ आहे, लक्षात ठेवा. आई लहान होते मुलासाठी, गुरुजी लहान होत आहेत विद्यार्थ्यासाठी म्हणून ते महान आहेत. आणि संत लहान होतात समाजासाठी म्हणून ते महान आहेत. किती लहान होतात दादा संत, किती लहान व्हायला पाहिजे. आणखी त्यांनी खूप लहान होत आहेत, खूप लहान. तुकोबाराय म्हणतात, लेका आम्ही काय इथले आहोत का. आम्ही इथले नाहीत, आम्ही तिथले आहोत. येथे उपकारासाठी कशासाठी आलात, उपकार करण्यासाठी आलात. कशासाठी आलात, निरोप घेऊन आलो. कशासाठी आलात, संतांचे मार्ग झाडण्यासाठी आलो. कशासाठी आलात, संतांचे मार्ग उजळण्यासाठी आलो. उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा करण्यासाठी आलो. तुका म्हणे मज झाडीले निरोपा म्हणून आलो. मार्ग हा सोपा सुखरूप हे सांगण्यासाठी आलो. वारकरी संप्रदाय सारखा मार्ग नाही लेका हे सांगण्यासाठी आलो.
असा मार्ग नाही जगाच्या पाठीवर दुसरा, हा सगळ्यांना घेऊन चालणारा मार्ग म्हणजे वारकरी मार्ग आहे महाराज. सगळ्यांना घेऊन चालणारा असा मार्ग नाही दुसरा रे. असा उघडा मार्ग आहे का सगळं गुपित असते. दुसऱ्या पंथामध्ये गेलं की सगळं गुपितात, आणखी काही गुपित असते पा. हे तर सगळं उघड आहे. उघडा मंत्र जाणा, रामकृष्ण हरी म्हणा, सगळ्यांना अधिकार आहे. अरे अरे बघा ना, तुमचं वय काय आता? बापरे, चांगली तब्येत आहे अजून तुमची. तुमचे पुढे आहेत ते. तुमचं किती आहे? 70, 75. तुम्हाला 1-1 लाख रुपये तर तुम्हासोबत चालतात विदर्भात. फक्त फाशा घ्यायच्या आहे का नाही तुम्हाला अधिकार या ठिकाणी बसायचा? आता हे पोर आहे, यांना अधिकार आहे का नाही? असा दुसऱ्याकडे अधिकार नाही, त्याचं वेगळं असते लेको. या ठिकाणी सगळ्यांचा अधिकार आहे महाराज. ते फार मस्त आहे, म्हणजे तुम्हाला वाटेल पण फार सुंदर आहे. ना उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन, यारे यारे आणि म्हणून सगळ्यांना घेऊन चालणारा संप्रदाय जर वारकरी संप्रदाय असेल तर पागलांनो दुसरीकडे कशाला जाता? पांघरून आपलं आहे, पण ते आपलं नाही रे राजांनो, आपलं नाही. आम्ही अभ्यास करून सांगतोय तुम्हाला. आम्ही जाऊन अभ्यास केला त्या ठिकाणी म्हणून सांगतोय तुम्हाला. ईस्ट इंडिया कंपनी महाराज, इंडिया म्हणजे आपलीच वाटत होती. तिनेच तर राज्य केलं 190 वर्ष. तसं हे सुद्धा आपल्याला आपलंच वाटते. ओम शांती आपलंच वाटते. सज्जनानो, माझी विनंती आहे तुम्हाला, जास्त आहे लक्षात ठेवा, तुम्ही फार पागल आहात. आपलं सांगतात बा, आपलं सांग. अरे मग काय हे काय, आम्ही काय तुमचं यातलंच नाही? ज्ञानेश्वरीतलं सांगा. ज्ञानेश्वरीत आहेच ना, तिकडे कशाला मारता? असं करू नका, काही वाचू नका. तिकडून आवाज येतो, अर्थात थाप देत जाय. पांघरून आपलं आहे, पण ते आपलं नाही. तुम्ही लक्षात ठेवा. ज्यामध्ये आपले रामप्रभू नाहीत, ज्यामध्ये आपले भगवान श्रीकृष्ण आहेत, जे श्रीरामाला आणि भगवान श्रीकृष्णाला काल्पनिक मानतात ते आपले कसे असतील, जे पांडुरंगाला मानत नाहीत ते आपले कसे असतील, जे मायबापाच्या घरी जेवण करू नका म्हणतात ते आपले कसे असतील, जे कुंकू लावू नका म्हणतात ते आपले कसे असतील, जे बांगड्या घालू नका म्हणतात ते आपले कसे असतील. कसं काय असेल बा आपलं? ते नाही आपलं आहे. एक तर म्हणजे एक महिला महाराज मुंबईला उभी राहिली ना. काय बोलताय महाराज तुम्ही? सगळे पंथ जर सारखे असतील तर मग कोण्याही पंथात जायला काय हरकत आहे? 2-4 जणी जमा झाल्या होते. बरोबर महाराज, सगळे पंथ जर सारखे असतील तर कोण्याही पंथात जायला काय हरकत आहे? 2-4 माणसंही त्याच्यात होते. काय महाराज, सगळे पंथ जर सारखे असतील तर मग कोण्याही पंथात जायला काय हरकत आहे? म्हटलं पागलांनो, सगळे पंथ जर सारखेच असतील तर मग वारकरी पंथातच राहायला काय हरकत आहे? सगळे सारखेच आहेत ना, याच्यातच राहणार. विठाला विठाला लहान, मला अभंगासाठी बोलायचं आहे. संत लहान होतात म्हणून ते महान आहेत. आणखी पुढे चला. माझे कन्हैया सुद्धा लहान होत आहेत म्हणून ते महान आहेत. किती लहान व्हावं दादा त्यांनी, आणखी किती लहान व्हावं, किती लहान व्हावं दादा त्यांनी. सगळ्यांचे कान ज्याच्या हातात आहे त्याचा कान यशोदेच्या हातात यावा, आणखी किती लहान व्हावं. सगळ्यांना मारण्याचा ज्याचा अधिकार आहे, काग बगर इठा मारले म्हातारपणी बालपणी. 1.5 वर्षाचा असताना यांचा समाचार घेणारा जो, त्याला गवळणीत बांधून टाकतात खांबाला, आणखी किती लहान व्हावं त्याने, आणखी किती लहान व्हावं त्याने. गवळणी त्याला बोलतायत, त्याचे गाराने घेऊन येत आहेत, आणखी किती लहान व्हावं त्याने. खूप लहान होतोय महाराज.
इतका लहान होतो आणि फक्त आपल्यासाठी होतो. लक्षात ठेवा, भक्तांसाठी तू लहान होतो. सज्जनानो, याचा लहानपणा ऐका. इतका लहान होतो, इतका लहान होतो की ज्यावेळेला वनवासात जातो ना, 14 वर्षाच्या वनवासामध्ये, त्यावेळेला शबरी मातेच्या आश्रमामध्ये जातो. शबरी मातेच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर शबरीला आवाज देतो, मा मा. इतका लहान होतो. अर्जुनाला म्हणतो, अर्जुना पिता हमस्य जगतो माता धाता पितामहा. मी या विश्वाची माता आहे लेका. पण शबरीला माता म्हणतो, आई म्हणतो. किती लहान बाबा आणखी त्याने. इतका लहान होतो, इतका महान असलेला. आकाश सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी उगे नसावे. पावके 10वे वर्षावे जळे, या सगळ्या व्यापून घ्या. शेवटी तो म्हणतो, ऐसा जो समर्थ, तो मी जगाचा नाथ. मी जगाचा नाथ आहे, मी जगाचा मालक आहे, मी जगाचा बाप आहे. मी बापच नाही तर पिता हमस्य जगतो माता धाता. मी माताही आहे आणि पिताही आहे. आपली सगळ्यांची विश्वाची माता असलेली ती माता इतकी लहान होते महाराज, इतकी लहान होते की ती यशोदेला माता म्हणते. विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता, विश्वाला जन्म देणारा. म्हणे यशोदेशी अलौकिक आहे की नाही. एका बाजूने विश्वाला जन्म देणारा, दुसऱ्या बाजूने म्हणे यशोदेशी माता. अलौकिक आहे का नाही. म्हणे यशोदेशी माता. असं का करते वा. इतका मोठा माणूस इतका लहान होत नसतो वा. इतकं लहान व्हायचं असते का. किंमत जाते माणसाची. इतकं लहान नसते. श्रीमंत माणसाने श्रीमंत लग्नात गेलं पाहिजे. श्रीमंत माणूस गरीबाच्या लग्नात आल्यानंतर त्याची किंमत जाते. बरोबर की नाही. महाराज लोकांनी एसटीने नाही फिरलं पाहिजे. आता आम्ही एसटीने होतो महाराज. 5-7-10 दिवस एसटीने प्रवास झाला. सगळे तिकिटावालेच, आम्हीच बिन तिकीट फक्त. 90 माणसं एका गाडीत. आणि तो इतका शिव्या देत जाय कंडक्टर. फक्त 3च वर तिकीटावाले, बाकी सगळे डबल 0. लहान होण्याची शरम लागते माणसाला. स्वार्थासाठी लोक लहान होत आहेत, पण पारमार्थिक लोक सुद्धा परमार्थासाठी लहान व्हायला तयार नाही. ही खेदाची गोष्ट आहे.
पारमार्थिक माणसाने परमार्थासाठी तर लहान झालं पाहिजे ना, पण तसं घडत नाही माझ्या राजांना. प्रत्येक जण मानाची अपेक्षा घेऊन आहे, प्रत्येक जण काहीतरी अपेक्षा घेऊन आहे. आणि म्हणून विषय असा आहे, विश्वाचा जनिता असलेला माझा प्रभू यशोदेला माता म्हणतो, याचं कारण काय हो महाराज? ऐसा भक्ताचा ऐसा भक्ताचा भक्त त्याचे मालक. अहम भक्त पराधीन, तो भक्ताचा पराधीन आहे. ऐसा कैसा म्हणे यशोदेशी माता, ऐसा भक्ताचा अंकित गोपी लाविल्या चाळा, ऐसा भक्ताचा अंकित तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले, ऐसा भक्ताचा अंकित लागी तैसी लावी प्रीत विठोबा रखुमाई. भगवंताच्या चरित्राचा विचार केला पाहिजे आणि तो अवघ्या 15 मिनिटात संपला पाहिजे. तेवढंच चरित्र आहे त्याचं विचारायचं. अर्थात प्रभूचं चरित्र अत्यंत महान आहे, लक्षात ठेवा. आणि त्या चरित्र कोणचं सांगितलं पाहिजे? महाभारतातलं नाही सांगितलं पाहिजे, गोकुळातलं सांगितलं पाहिजे. रांगता बोधने राखीत आहे, बोधने राखतानाचं आणि रांगतानाचं चरित्र सांगितलं पाहिजे. कशासाठी सांगितलं पाहिजे? समाजाच्या समोर तो आदर्श राहावा म्हणून सांगितलं पाहिजे. प्रभूने लहानपणी जे चरित्र केलं ना, त्या चरित्रातले अनेक भाव आहेत, लक्षात ठेवा. याच्यामध्ये राजकारण आहे, धर्मकारण आहे, आध्यात्मिक कारण आहे, भक्ती कारण आहे. त्यामुळे त्यांनी चोऱ्या केल्या हो, हे त्याचं कारण आहे. आणि चोऱ्या ज्यावेळेला वाढत गेल्या, चोऱ्या करणं ही गोष्ट तशी बरी नाही, पण हा करत होता. पण कशाची चोरी करत होता? पैशाची नाही, दही दुधाची करत होता. दही दुधाची चोरी करण्याचा अधिकार लहान मुलांना आहे. खाण्याची चोरी करण्याचा अधिकार लहान मुलांना आहे, पैशाची नाही, पण खाण्याची चोरी करण्याचा अधिकार मुलांना आहे.
त्याने ते चोरलंही पाहिजे. आमच्या आईने अनारशाचा उंडा भिजवला होता आणि तो मला वाटते मक्याचा असतो ना, हा तांदळाचा असतो, तुम्हाला माहिती आहे. आणि अगोदरच्या दिवशीच भिजवावा लागतो महाराज, त्याच्यात साखर असते महाराज बरं का. आणि आमच्या भीतीने असा वर टांगला होता, त्याच्यापेक्षा लय वर होता. आणि झालं म्हटलं अनारशाचा उंडा तर भिजवला गेला, आता तो खाल्ला गेला पाहिजे म्हणून तो काही हात पुरत नव्हता. मग आमचे मामाचा पोरगा होता आमच्याकडे शिकायला, त्याला म्हटलं तू असा हो, तू असा झाला. मी त्याच्या पाठीवर उभा राहिलो आणि ते हलकं होतं, तिथे कडी होती, त्या कळीला असं पकडलं, उंडा काढणार तेवढ्यात आईनं पाहिलं. पण मी आईला पाहिलं नाही, त्या खालच्याने आईला पाहिलं, ते निघून गेलं. मेल्या तुझ्या अनारशी करायचे न खातो अधिकार आहे. किती आनंदाने सांगितला जाते बरं हा मार, किती आनंद. हे सगळं सांगत असताना मला माझ्या माईची आठवण येते. आईने मारलं पाहिजे आणि तो मार सांगितलाही पाहिजे. आईचा मार सांगता येतो चोपदा. आईचा मार सांगितला जातो म्हटलं, सांगता येतं का नाही? आईने मारलंय सांगता येते का नाही? सांगता येते ना. कोणाचं सांगता येत नाही. सांगता येतो महाराज, महाराजांना सुद्धा सांगता येतो. हाती घेऊन या काठी शिकविते श्रीपती, हाती घेऊन या काठी शिकविते श्रीपती, हाती घेऊन या काठी शिकविते श्रीपती, हाती घेऊन या काठी शिकविते श्रीपती. यमुनेची माती खाते यमुनेची माती खाते घोड्या नको करू माझे बाबा, घोड्या नको करू माझे बाबा, घोड्या नको करू माझे बाबा, घोड्या नको करू माझे बाबा. गावाला धरला कधी पैसविला मांडीवरी, गावनिया धरला करी पैसविला मांडीवरी, गावाला धरला कधी पैसविला मांडीवरी, गावनिया धरला करी पैसविला मांडीवरी. म्हणजे टाळ्या आहेत कोणासाठी? यांच्यासाठी, महाराजांसाठी, माझ्यासाठी सुद्धा. मस्त म्हटलं. कान धरला एक दिवस यशोदेने, असा कानाला पीड मारला, वरून काठी दाखवता. का मारते मा तू मला? अरे वा रे वा, बाहेर गेलो तर दौडणी, आत आलं तर घरात आलं तू मारते मा, आम्ही जायचं कुठं? कशासाठी मारते बरं तू? काय गुन्हा केला बाबा आम्ही असा की आम्हाला तू मारते? मूर्खा, काय गुन्हा केला म्हणतो? माती नाही का खाल्ली? नाही, माती खाल्ली तर नाहीच, माती पाहिली सुद्धा नाही. खोटा बोलतो मूर्ख कुठला. माती खाण्याची सवय चांगली आहे. उद्या राजा व्हायचं आहे तुला. राजा झाल्यावर तू खडी खाशील नाही का? मग डांबर सुद्धा खाशील, सोडणार नाही. माती खातो म्हटले नाही. मूर्ख आहेस तो. सांगितलंय मला. कोणी सांगितलं? तुझ्या सवंगड्याने सांगितलं. आई नको ग, 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 नाही नाही या पाहिली माती, पाहिली माती, पाहिली माती. बळीराम दादा खोट बोलतो, बळीराम दादा खोट बोलतो, राम दादा
पक्षपाती बळ्या मला होई माझा पक्षपाती होई माझा पक्षपाती होई माझा पक्षपाती होई माझा आई नको आई माती खाण्याचा प्रयोग करतो, थोड्या वाढत जाता, एक दिवस डेऱ्यामध्ये प्रवेश करतो. गवळणी म्हणतात सासूबाई उन्हवणी टाकलं, पाणी बुलवणी येत नाही, शिरवणी टाकलं. हा सुंदर आहे. उन्हवणी शिरवणी घालिता म्हणा. घुम घुम करीते घुम करीते घुम घुम करीते घुम घुम करीते घुम घुम करती ते घुमती घुम घुम करती ते घुमती घुमती आनंद जा गवळणी संदे संदे ढोलणी आनंद जा गवळणी असं असं उन्होंने माहित आहे ना, उन्होंने म्हणजे थंड पाणी, गरम पाणी माहित आहे. उन्हवणी शिळवणी घालिता परिते लोणी येईना. थोडी वेगवेगळी पद्धत आहे म्हणण्याची. बघा, हे पुंडलिक महाराज जंगले शास्त्रींची पद्धत. उन्हवणी शिळवणी घालिता परिते लोणी येईना. काय झाले टोने सासूबाई कडेना. काय झाले टोने सासूबाई कडेना.
करेना आनंदला गौडनी गौडनी छंदे छंदे रोगती डेऱ्यामधून मार माझा जगत जीवन पाहे यशोदेला चाकवलं बघ तुझा हा जगत जीवन सोऱ्या करतो फार म्हणत होती 5 वर्षाचं बाळ हे बघ बाळ माहितच नाही तुला बाहेर काय करते बाळ बाळाच्या चुकावर पांघरून टाकते ना तुला माहितच नाही बाळ कुठं जाते माझं बाळ बाळ यशोदेच्या लक्षात आलं शाळेत टाकलं पाहिजे त्यावेळेची शाळा होती गाईच्या पाठीमागे जायची आणि भगवंताला सांगितलं कन्हैया उद्या गाई पाठीमागे जायचं चोऱ्या करतो खोड्या करतो तिथे सजायचं होतं म्हणून ते करत होतो ना मा गाईची सेवा करण्यासाठी आलो होतो म्हणून तर हे केलं ना मा गोधनी चारावया जातो शारंग माझ्या राजांनो हे प्रमाण फक्त म्हणण्यासाठी नाही मला असं वाटतं की अभंग हे कीर्तन करायसाठी निर्माण झाले नाहीत अभंग जगण्यासाठी निर्माण झाले ते आपण फक्त कीर्तनासाठी वापरतो त्या बिचाराच्या अभंगाचं ते दुर्भाग्य आहे अभंग जगण्यासाठी झाले गोधनी चारावया जातो शारंग पाणी गोधने म्हणजे तुमच्याकडे गाईलाच म्हणतात ना त्या डुकराला म्हणतात तुमच्याकडे मला माहित नाही म्हणून सांगतो गाई राखण्यासाठी जर स्वतः प्रभू जात असतील गवामध्ये वसाम्यहम जर प्रभू स्वतः म्हणत असतील आणि स्वतःला गोपाळ म्हणून घेत असतील नाही का गाई गोपाळ सौंगळे बना असं जर म्हणत असतील चला वळू गाई असं जर म्हणत असतील वडतीचे गाई त्याशी लागी अनेक काही असं जर तुकोबाराय म्हणत असतील तर मला असं वाटते त्या गायीसाठी आपण काहीतरी करणं सुद्धा महत्वाचं असेल लक्षात माझी विनंती आहे तुम्हाला मी जास्त नाही बोलणार गायीची सेवा हा बोलण्याचा विषय नाही प्रत्यक्ष करण्याचा विषय आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की वर्षातून एखाद्या गाडीचा चारा तरी तुम्ही गोशाळेला कुठेतरी दिला पाहिजे तुम्ही देत नाही तो भाग वेगळा आहे तुम्ही देणारही नाही आम्हाला माहित आहे अरे आमचेच देत नाही तर तुम्ही काय देणार आमचेच देत नाही महाराज गुरुजी मला खेदाने सांगावं असं वाटतंय की ह्या गोष्टी महत्वाच्या नाहीत का गोसेवा करणं महाराज सुभाष महाराज महत्वाचं नाही का नाही महत्वाचं नाही तर मी सोडून म्हणजे आम्ही थांबून जातो महत्वाचं असून सुद्धा आमच्या सोबत ही गोसेवा करण्यासाठी कोणी तयार नाही हे दुर्भाग्य नाही गोसेवा महत्वाची आहे गाय महत्वाची आहे गोधने चारावया जातो शारंग पाणी आपण म्हणतो सज्जनानो हे केलं पाहिजे म्हणून या लागी गाय आणि सज्जन माझा जान जीव प्राण माझे पूजेचे अधिष्ठान सुलभ जाणे दोन्ही आपत्काली गोरक्षण करीतो पढियंता मज जाण त्या सवे मी आपण गोरक्षण करीत असे ह्या ओव्या जर तुम्हाला मान्य असतील तर मला असं वाटते पारमार्थिक लोकांनी धर्मप्रचारक लोकांनी गोसेवा केली पाहिजे आमच्या जोडीमध्ये तुम्ही जे टाकताय ते तुम्हाला या आसनावर उभं राहून सांगेल की आमचं सगळं गोसेवेसाठी मंदिर जीर्णोद्धार दुर्भाग्य असं आहे हे सगळं याच्यासाठी खर्च होते हे माहीत असून सुद्धा आम्ही सगळे एका लाईनचेच कीर्तनकार आहोत पण तरी सुद्धा लोक ते लक्षात घेत नाही याच्यासाठी खर्च होते झालंही पाहिजे कुठून आणणार कसं करणार महाराज माझं भाग्य आहे की एकही दिवस असा नाही की मला गोशाळेचा फोन नाही एकही दिवस नाही आणि मला असं वाटतं की एकही आठवडा असा जात नाही की मी किमान 2-3 गोशाळेला मदत करत नाही लक्षात ठेवा खरं बोलते तुमच्याशी आणि म्हणून यासाठी आपण सगळ्यांनी मदत केली पाहिजे आपल्या जवळ कुठं गोशाळा असेल नांदगावला आहे त्या ठिकाणी आणखी पुरुषोत्तम महाराजची गोशाळा नांदगावला आहे 200-250 गायी आहेत त्या ठिकाणी आणखी इथंच वंजारवाडीला गोशाळा आहे समाधान महाराजची तिथं सुद्धा 60-70 गायी आहेत तुमच्या परिसरामध्ये आणखी काही गोशाळा आहेत जे जवळची गोशाळा असेल त्या गोशाळेला आपण आपल्या चारा पोच करा धान्य तुम्ही घ्या चारा माझ्या गाईला द्या तुमचा उद्धार होईल गाड्या म्हणून गोधनी चारावया जातो शारंग पाणी अनेक प्रकारचे खेळ खेळल्यानंतर गोपाळ म्हणतात की देवा आता बस झाले
आता खूप झालं, 12:30 वाजले. आता तुमचं आहे गाडी, तुम्हाला जायला डिझेल भेटते का नाही काय सांग. आता झाली ना वेळ बाबा, बस झाली ना, 12:30 वाजले. झाली आता वेळ सगळ्यांना बोलावतायत, गोलाकार बसवतायत. कमलाकार त्याचा आकार असतो. मोठे मोठे गोपाळ दूर आहेत, लहान लहान गोपाळ जवळ आहे. मध्यभागी प्रभू उभे आहेत, हातामध्ये कालाचा प्रसाद आहे. सगळ्यांकडे हसत मुखाने पाहतात. भागवतकाराला त्याचं वर्णन करावं लागतं. भागवतकार म्हणतात, विभ्रदवेणुं जठर पटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पानो मसृण कवलं तत्फलांगो निरेषु तिष्ठन् मध्ये स्वपरि सुहृदो हासयन् नर्भवे स्वयि स्वर्गे लोके मिशिति भुभुजे यज्ञ बुब्बाल केली. पुंडलीक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 चिंकेला मेले दुरे होतो ठिकाणी आले तुझे मुख बसरो वाटिचा धारे डोरी जातो आले तुझे मुख बसरो तुका मनी हाती तुका भारे दोई तुरे मुख बसरो
प्रेमारती गोविंदाची ओवारती पुण्याचे लोचनाने करते भगवानी मुग्ध मुवारिती परमात्मा पुण्याचे लोचनाने करते मने केशवादे विभुनी अहिलो तस्मे पुण्याचे लोचनाने करते कुमारी